आंतरराष्ट्रीय स्तराचा असलेला मच्छीमाराचा व्यवसाय करण्याचा मार्केट उभा करण्याची जबाबदारी आमची असेल. पालघरला आता नवीन काढलेला आहे. 1,500 एकर मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ करणार आहे. आमच्या माथाडी कामगार इथं आपण त्याला ऐकून द्या. त्यांना 1,500 एकर मध्ये मार्केट काढल्यानंतर आमची मार्केट काय होणार, आमचा रोजगार काय होणार. अधिवेशनामध्ये मी भाषणाला उभा राहिलो, 2 तास भाषण केल्यानंतर सांगितलं की आम्ही सुधारणा करण्यासाठी एक कमिटी करतो म्हणून. ते बिल मंजूर करून द्या. आज आमच्या असलेल्या तरुणांना, ज्याचा निलेश पाटलांनी उल्लेख केला, रोजगार नाही. आणि तुमची नवी मुंबईला कृती समिती झालेली आहे एअरपोर्टला. आम्हा तुम्ही त्यामध्ये आहात. तुम्ही केंद्रात पण आवाज उठवलेला आहात. तुम्ही नाही. हा, तिथे आता 3,500 लोकांची भरती झाली. ट्रेनिंग देत आहे. आम्हाला सांगत तुम्ही पुढे आम्ही मागायला. आपण सगळे मिळून तिथले पण स्थानिक भूमिपुत्र आहे त्या मुलांची सुद्धा आम्ही यादी देऊ. त्यांना सुद्धा कृती समितीला विनंती करू की इथल्या असलेल्या आमच्या समाज बांधवांची मुलं शिकलेली आहेत, त्यांना सुद्धा तिथं नोकरी उपलब्ध झाली तर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आम्हाला फायदा होईल. अशा प्रकारची भूमिका घेण्याचं काम सुद्धा आपण करताय. नवी मुंबई नंबर 1 ला असेल तर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात, खास करून मी 2 क्षेत्र सांगितले, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र. या क्षेत्रात त्या दर्जाचं शिक्षण आणि त्या दर्जाचे उपचार एक झाले पाहिजे आणि ते होत नाही. आणि म्हणून आपले दोन्ही उमेदवार आपण यावेळेस इथं लढतोय, पूर्ण ताकदीशी लढतोय. आमच्या निलेश पाटलांनी सांगितलं लढेंगे भी जितेंगे भी. मी तुम्हाला सांगतो, कारण आपण हे सगळं या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर आपण नक्की सर्वसामान्य मतदारही आज एका चहाच्या टपरीवर बसून विचार करतो की यांना मत द्यायचे कुठल्या विषय. प्रत्येक वेळेस तोच विषय, तोच प्रत्येक 5 वर्षात तोच वचननामा त्यांचाही चेक करा, तोच असेल. मग तुम्ही 5 वर्षात काय केलं. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती असेल, इथले खूप काही जे काही प्रश्न असतील एकदम खोलात मलाही माहीत नाही, त्याविषयी शशिकांतजी शिंदेसाहेब बोलतील. पण मी आपल्याला एवढंच सांगेन, जागरूक राहा. येत्या 15 तारखेला 2 निशाणे आहे, एक इस्त्री आहे आणि एक तुतारी वाजवणारा माणूस. आपण जबाबदारीने, आपण नव्हे, आपल्या कुटुंबाचं, आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांचं, आपल्या नातेवाईकांचं, सगळ्यांना आपल्याला जेवढ्यांना शक्य असेल तेवढ्या सगळ्यांना सांगा आणि जास्तीत जास्त मताने तुतारी आणि इस्त्री या चिन्हाला निवडून द्या. अशा प्रकारचं आवाहन करतो. रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.